हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 173. म्हणोनी हे न व्हावे, ऐसेही करू पावे, तरी तैसेची स्वभावे आयता असे. अर्थात यास्तव तो जरी पूर्णामधून शून्यात गेला तरीही तो सदा सर्वदा स्वभावतःच सर्वत्र आयता आहे. माऊली सांगतात की म्हणून मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे तो दिसो किंवा न दिसो, तो प्रकट असो किंवा अप्रकट असो, तो अद्वैत असो किंवा त्रिपुटीरहित असो, तो पूर्ण असो किंवा शून्य असो, तो सदा सर्वत्र स्वभावतःच असतो. यालाच माऊली येथे तो आयता आहे असे म्हणत आहेत. मुलाचे लग्न होते आणि सासूबाईंचा मांडलेला संसार आयताच सूनबाईंना मिळतो. तसेच मुलीचे लग्न होते आणि ती जर नवऱ्याबरोबर स्वतंत्र राहायला लागली तर आई तिच्या घरात सुईदोऱ्यापासून ओव्हनपर्यंत सर्व काही संसार मांडून देते. असा हा मांडलेला संसार मुलीला आयताच मिळतो. अशा प्रकारे सूनबाईंना किंवा मुलीला संसार मांडण्यासाठी काहीही करावे लागत नाही, सर्व काही आयतेच उपलब्ध असते. याचप्रमाणे ब्रह्मांडात आत्मपरब्रह्म सर्वत्र स्वभावतःच उपलब्ध असते. कोठेही काही घडायचे असेल तर तेथे आत्मपरब्रह्म उपलब्ध असते. यासाठी आत्मपरब्रह्माला कोठून प्रवास यात्रा करून यावे लागत नाही. ते जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये कणाकणात थेंबाथेंबात रंध्रांरंध्रात क्षणाक्षणात सदा सर्वदा भरलेले आणि व्यापलेले आहे. यालाच माऊली येथे तो आयता आहे असे म्हणत आहेत. आपल्यासाठी तो सदा तत्पर आहे. आपण फक्त त्याला साद घालायचाच अवकाश आहे. तो तेथे असतोच. तथापि आपण त्याच्यासारखे शून्य न होता आपण भौतिकाच्या भोगापवर्गतेने अगोदरच भरलेले आणि व्यापलेले असतो. त्याला आत घ्यायला आणि त्याला आत यायला मोकळी जागा आपल्यात आहेच कोठे. आपण भोगापवर्गतेच्या स्वार्थी भौतिक विचारांनी आणि सप्तरिपूंनी काठोकाठ अगोदरच भरलेले आणि व्यापलेले आहोत. तो जरी तेथे सदा सर्वदा उपलब्ध असला तरी त्याला आपल्यात यायला जागा आहेच कोठे. अशा या भौतिक गोंधळात तो सर्वत्र सदा असूनही काय उपयोग. आपण कधीही रीते शून्य असणार नाही आणि यामुळे आपण कधी पूर्णही होणार नाही. माऊली सांगतात की तो आयता आहे. आपल्याला त्याला आणायला काहीही आयास प्रयास करावे लागत नाहीत. तो सदा सर्वदा उपलब्ध असलेलाच आहे. ते फक्त ओळखायचे शिल्लक आहे. त्यासाठी ती दृष्टी असावी लागते. यासाठी नित्य नियमित साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग, स्वसान्निध्य याला पर्याय नाही. ओवी क्रमांक 174. द्रष्टादृश्य ऐसे दोन्ही अळूमाळू दिसे, तेही परस्परानुप्रवेशे काही ना की. अर्थात द्रष्टा आणि दृश्य असे दोन भिन्नपणे काही कालावधी दिसतात, तथापि ते एकमेकात प्रवेश करतात आणि भेदशून्य होऊन एकरूप होतात. आत्मपरब्रह्मामधून माया निर्माण झाली आहे. या मायेमधून येथील दृश्य वस्तुजगत काही कालावधी भासमान होत असते. तो कालावधी समाप्त झाला की दृश्य आपल्या निर्माणात विलीन होते. येथे आत्मपरब्रह्म द्रष्टा असते आणि हे मायोद्भवत जगत दृश्य असते.
असे येथे उत्पत्ती स्थिती लय अव्याहत होत असते. माऊली सांगतात की मूलतः येथे फक्त आत्मपरब्रह्मच आहे. यामुळे काही कालावधी जगत भासमान होते आणि ते पुन्हा आपल्या निर्माणात विलीन होते. उदाहरणार्थ, जलाशयामधून भांड्यात पाणी घ्यावे. आता जलाशयामधील पाणी आणि भांड्यामधील पाणी ही दिसायला दोन भिन्न आहेत. तथापि जर आपण भांड्यातील पाणी पुन्हा जलाशयात ओतले तर ते पाणी जलाशयात अभिन्नपणे एकरूप होईल. आता आपल्याला तेथे फक्त जलाशयातीलच पाणी दिसेल. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामधूनच सर्व वस्तू जगत काही कालावधीकरिता निर्माण होत असते. त्यासाठी माया हे फक्त माध्यम आहे. जेव्हा तो कालावधी समाप्त होतो तेव्हा ते वस्तू जगत पुन्हा आत्मपरब्रह्मात विलीन होते. इतके की आता ते वस्तू जगत त्याची निराळी अशी भौतिक ओळख विसरते आणि आता ते आत्मपरब्रह्म स्वरूप होते. यावरून बोध घ्यायचा आहे की येथील विलोभनीय, आकर्षक, भोगरूपी वस्तू जगत हे मूलतः आत्मपरब्रह्मच आहे. यापेक्षा ते आणखी काही निराळे नाही. आकारभेद, विकारभेद, उपयुक्तताभेद, लिंगभेद, वर्णभेद, रसभेद, स्पर्शभेद इत्यादी सर्व भेद हे भासमान आहेत. आपण जेव्हा एखाद्या वस्तू जगताशी व्यवहार करत असतो तेव्हा आपण वस्तुतः स्वतःशीच व्यवहार करत असतो. हे ज्ञान झाले की वैराग्य आपल्यापासून फार दूर राहत नाही. आपल्याला निरीच्छता सहजच प्राप्त आहे. आपल्यात निस्पृहता मुळातच आहे. फक्त द्रष्टा आणि दृश्य यांच्या अभिन्नपणाची जाण यायचाच अवकाश आहे. ओवी क्रमांक 175. तेथे दृश्य द्रष्टा भरे, द्रष्टेपणा दृश्यी सरे, मा दोन्ही न होऊनी उरे, दोन्हीचे साच. अर्थात दृश्य द्रष्ट्याने व्यापलेले असते. दृश्यात द्रष्टा संपून जातो. तथापि त्या दोहोच्या पलीकडे सत्य तत्व तसेच असते. दृश्य द्रष्ट्यामधून निर्माण झालेले आहे. त्यामुळे त्या निर्माणाने आपल्या निर्माणाला, दृश्याला व्यापलेले आहे. परंतु पाहायला गेले असता आपल्याला दृश्यात द्रष्टा दिसत नाही, सापडत नाही, जाणवत नाही. जणू काही द्रष्टा त्या दृश्यात संपून गेला आहे. सर्वसाधारणपणे तो त्यात नाही असेच वाटते. माऊली येथे आत्मपरब्रह्म तत्व सांगतात की असे जरी असले तरीही त्या दृश्यात ते सत्य तत्व तसेच अबाधित असते. ते आपल्याला दिसो किंवा न दिसो, ते आपल्याला जाणवो किंवा न जाणवो, ते आपल्याला आकलन होवो किंवा न होवो, ते नित्य सत्य तत्व त्यात त्रिवार असतेच असते. आपल्याला सर्वसाधारणपणे ते दिसत नाही, जाणवत नाही, आकलन होत नाही. कारण दृश्य निर्माण केल्यावर त्याला धारण करताना, त्याला व्यापताना तो द्रष्टा त्या दृश्याला अनुकूल असा धारण करतो, व्यापतो. यामुळे प्रत्येक दृश्य स्वतःचे आगळेवेगळे, त्याचे म्हणून काही खास वैशिष्ट्य सांभाळून असते. उदाहरणार्थ, दृश्य म्हणून तांदूळ धारण केल्यावर त्या तांदूळामध्ये तो द्रष्टा त्या तांदूळाला अनुकूल असा व्यापतो. यामुळे पुढे तो तांदूळ बी म्हणून पेरल्यावर त्यापासून भरपूर तांदूळच निर्माण होतात. त्यापासून ज्वारी निर्माण होत नाही. एकमेकांच्या अगदी जवळजवळ तांबडी जास्वंद आणि पिवळी जास्वंद लावली तरीही तांबड्या जास्वंदीला तांबडे आणि पिवळ्या जास्वंदीला पिवळेच फूल येते. अशा प्रकारे द्रष्टा आपल्या दृश्याला अनुकूल होऊन धारण करतो आणि यामुळे सर्वसाधारणपणे तो आपल्याला ज्ञात होत नाही, ओळखता येत नाही. तथापि ध्यानसमाधीमध्ये
जेव्हा आपण ऊर्जामय होतो तेव्हा आपल्याला आत्मस्वरूपावस्था प्राप्त होते आणि मग त्या अवस्थेत आपल्याला सर्वाभूती आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार होतो. हरिओम.